जय मल्हार कलेक्शन की तरफ से एक ब्रांडेड टी शर्ट दुर्गेश ठाकुर याला आपण सन्मानित करतोय। मयुरा ज्वेलर्सचे मालक जम्स गुज्जर यांच्या वतीने रोहित इथे दुर्गेश ठाकुर याचा सन्मान होतोय। ऑफिशियल टीम अंपायर टीम मनोज पवार सर आता आपल्या सेवेसाठी आपण तत्पर बा। मनोज पवार सर नक्कीच धरणा संघ इथे उतरलाय। धरणा संघाचे सर्व आमचे शिलेदार माजी क्रिकेटर इथे उपस्थित आहेत। थँक्यू डीजे जय भाई ठक्कर शिरवली यांचे मनपूर्वक स्वागत। किस्मत ने गाड़ी टॉप गेर मारे रोना शेर मारे ये स्ट्राइक के ऊपर नॉन स्ट्राइकर एंड पे सुभाष। मैंडेटरी पावर पे पहला चल रहा है। दो खिलाड़ी गज के बाहर जम्बू जैसी चंपूर जंप मारी। पहली गेंद और आउट एलबीडब्ल्यू और डायरेक्ट इस बार विकेट के सामने अंपायर सहमत। नागजरी टीम के बल्लेबाज अंडले के ड्रेसिंग रूम में वापस दीजिए। ऑपरेटिंग ससुर भी खुश हो जाएगा कि दामाद क्या है मेरा होशियार। हॅलो हाँ तर सुभाष मात्रे आता मैदानामध्ये आलाय। स्वामी सोन्या बैलाचे मालक विनायक पाटील निघू आणि हर्षल सांगणे नितलस यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी सुभाष मात्रेला 1000 रुपये। तिकडे विकास केनी महेंद्र पाटील आमचे धरण्याचे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये। धन्यवाद। इनाम तो चालू हो चुका है लेकिन फिलहाल तो स्कोर है 0-1 विकेट के नुकसान पे। किरवळीचे आमचे मोतीराम पाटील प्रेमनाथ पाटील इथे आलेले आहेत। त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। सेकंड बॉल आउट। ये क्या चल रहा है मैदान के अंदर? जलवा गेंदबाजी का देखिए, लाजवाब सुमधुर प्रतिभाशाली गेंदबाजी। वाह 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 डीजे कमान। आए क्या चले गए क्या? योगेश के बाद कुणाल बैक टू द डगआउट और हैट्रिक का मौका है और 3000 का इनाम भी मिलेगा गेंदबाज या विशाल को। 2 मुझे लेग बिफोर की विकेट मिल चुकी है। देखिए पतंग उड़ा रहे अंपायर को कह रहा है कि तुमने कभी पतंग उड़ाया क्या? फॉर्चून विन की शानदार क्लैरिटी इस बार कृष्णा मात्रे ऑपरेटिंग के तौर के ऊपर और नए बल्लेबाज नागजरी टीम के। तर जासईचे आमचे सन्माननीय संदीप शेठ पाटील यांचा इथे आगमन होतंय या व्यासपीठावरती आणि या गावचे जावई आहेत। तर नक्कीच त्यांचं हार्दिक स्वागत आपण पाहतोय। अतिशय जल्लोषामध्ये हा स्वागत
या व्यासपीठाकडे त्यांचं येताना पाहतोय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. इकडे विकेट हॅट्रिक साठी विकास केनी, मोहिंदर मडवी, त्याचबरोबर आमचे ब्रिजेश पाटील, बालाराम मडवी यांच्या वतीने 3000 रुपये. हैट्रिक का आणि संकेत गायकर 2000, तब्बल 5000 भेटतील. हैट्रिक का मौका है क्या इस गेंद के ऊपर ये विकेट लेंगे और हैट्रिक संपादन करेंगे. नाम है विशाल और विशाल जनसमूह टूर्नामेंट का गवाह है. मौका हैट्रिक का. ओह क्या रे, अपील कितनी जोर से चली. अंपायर के ऊपर दबाव डालने की कोशिश कर रहे थे, लेकिन इस बार ये गेंद डॉट चली गई. जोश भरी अपील थी लेकिन टुकरा दिया अंपायर ने. स्कोर इस बार देखा जाए 0. 2 विकेट के नुकसान पे रनों का खाता ओपन नहीं, लेकिन विकेट लेने का खाता ओपन हो चुका है. क्या बड़े गेंदबाजी विशाल. बायत के गेंदबाज है, बायत के बल्लेबाज बंटी स्ट्राइक के ऊपर है. सुभाष नॉन स्ट्राइकर एंड पे. 3 गेंदें खत्म हो चुकी. चौथी डिलीवरी और ड्राइव किया और मिडॉन और मिसफील्ड. एक सिंगल दूसरे के लिए भाग रहे. इसके साथ ये दूसरा रन पूरा कर दिया. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अच्छा तालमेल और 2 रनों के साथ नक्सरी टीम का खाता ओपन. स्कोर हो चुका है 2 विकेट मैदान से गॉन हो चुके हैं. इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष है. चमकदार ट्रॉफी और लेट नारायण सेठ ग्रुप ट्रॉफी का यह आज की अंतिम रात 2025 का आयोजन सबसे जबरदस्त परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम देगी. ये उड़ाया लेकिन बाउंड्री की संभावना है. चली और रुक गई. बढ़िया एफर्ट. 2 मिलेंगे. तीसरे के लिए भागम भाग. ओहो हो. तीसरा रन. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चौथे के लिए क्या कर रहे हैं. अरे फेंको. बॉल हाथ में रख के कुछ फायदा नहीं. और इसी के साथ मेरे हिसाब से अभी तक एक गेंद बाकी है. टीम का स्कोर है 5. यहां बंटी खुद पहुंचे 5 पे. और इस बार पहली दफा गेंद को खेलेंगे बैट्समैन मिस्टर सुभाष. कड़क आयोजन, परफेक्ट नियोजन, काम टकाटक. लोग गवाह है टूर्नामेंट का. और क्या चाहिए. और हमारे सैंडी भाई उधर बैठे हुए हैं, वलौली के सुपुत्र. आखिरी गेंद. ये उड़ाया गेंद को. बाउंड्री 100 में से बाउंड्री में बैठता हूं मैं. बोला ना, बोला तो बोला. 4 रन दीजिए. और 4 के साथ स्कोर 9 के घर में ओवर की समाप्ति हो चुकी है. तो फिलहाल आने वाले 18 बॉल अभी तक शेष है. तर इथे प्रत्येक षटकारासाठी सुभाष मात्रेला सुवर्ण संधी आहे. 1000 रुपये नक्कीच दिले जातील. ते विनायक पाटील निघू, हर्षल सांगणे नितलस, स्वामी सोन्या बैलाचे मालक आहेत, त्यांच्याकडून सुभाष मात्रेला पारितोषिक आहे. बक्षिसांचे तर खैरात नक्कीच आहे. इथे बरेच प्रेक्षक वर्ग पाहतोय आपण, कारण आता धरण्याची स्पर्धा आपण पाहिली. 40+ कावदेबी क्रिकेट संघ 40+ धरणा यांच्या वतीने एक मोठी स्पर्धा 40+ 2 दिवसाचा गट जबरदस्त. त्या स्पर्धेचे सगळे आमचे आयोजक इथे आलेले आहेत. त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. आमचे महेंद्र पाटील, तिकडे विकास, त्याचबरोबर ब्रिजेश पाटील, मोहिंदर मडवी, बालाराम मडवी, त्याचबरोबर आमचे संदीप पाटील, मनोहर पाटील असतील, अशोक कुरूप, सचिन मडवी, लहू मलेकर, रतन पाटील, भगवान पाटील, योगेश पाटील, गजानन मलेकर, गुरु मलेकर, जयेंद्र पाटील, दीपक पाटील आणि आमचे सन्माननीय देवेंद्र मडवी, या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. 9 स्कोर और ये बाउंड्री है 100%. दंदना देवी चली गई है. फाइनल सीमा रेखा के बाद नंबर 4 डिजिट ठोक.
उस जमाने में ये गाने चलते थे, अब तो जमाना कुछ अलग आ चुका है। लेकिन संगीत विजय कठिन जी का, गायिका आप सभी ने देखा शैला चिखले जी, श्रीकांत नारायण जी, अनंत पांचाल जी, इनका सुमधुर आवाज था उस वेसावकर मंडली में। तो फिलहाल नेक्स्ट बॉल स्वप्निल के लिए उड़ाया गया, इनको लॉब किया गैप में खेले, लेकिन फील्डर बाद तैनात मिलेंगे 2 रन और 2 रनों के साथ नागजरी टीम का स्कोर आगे बढ़ता है। तीसरा रन चुराना कहते हैं इसे। वाह, आंखों के सामने कभी चोरी होती है ना तो लोग कहते हुआ कैसा, तो याद होता है प्रभु ये हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे। ये क्या हुआ? 16 रन बोर्ड के ऊपर। ये क्या हुआ? ये रन चुराया, रन चुराया, इसे रन चुराना कहते। चोरी करना तो ऐसा करना आपका लाभ होना चाहिए। हा, तर नक्कीच आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहतोय ते या आपल्या रायगड जिल्ह्यातील नामांकित डॅसिंग व्यक्तिमत्व, गोल्डन मॅन म्हणून परिचित असलेले आमचे अनिकेत म्हात्रे खुटारी यांचं इथे आगमन होतंय। तर नक्कीच अनिकेत म्हात्रे यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती। और ये मारो, हाथ में क्या रख के फायदा है? गेंद हाथ में रख के कुछ फायदा नहीं है। निशान परफेक्ट। शोले पिक्चर में क्या किया धर्मेंद्र ने, एक बार कह दे बसंती को चलाओ गोली, निशाना परफेक्ट लगा, दूसरी वाइफ तैयार। तो हाथ में रख के क्या करेंगे? 17 रन बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पे इस बार बंटी की धुआंधार बल्लेबाजी चल रही। एक बाउंड्री, 2 टिबल और 1 डबल के साथ व्यक्तिगत वो 12 पे खेल रहे और सुभाष इस बार 5 पे खेल रहे। सफल की फुल टॉस बॉल, हवा में गेंद कैच इट और अंपायर इस बार देखा जाए। तर किरवलीचे कुंदन पाटील यांच्या वतीने 3000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार। आमचे ज्ञानेश्वर पाटील किरवली इथे आलेले आहेत। ज्ञानेश्वर पाटील या किरवली संघाचे बिग सपोर्टर, त्याचबरोबर आमचे गुरुनाथ पाटील किरवली पेंदर हे देखील या सामन्याचा आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून, त्यांचं देखील स्वागत। तिसऱ्या पंचांची मागणी होतीये, पाहतो आपण, चेक केला जातोय। कावतेबी क्रिकेट संघ धरणा इथे खेळतोय। नक्कीच नाईट स्पर्धा यांच्या माध्यमातून धरणा कोंबाडपाडा मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळते। 4 मित्र आमचे पाहायला गेलं तर ज्यांचं खूप चांगलं योगदान नेहमीच राहिलेलं आहे असे आमचे नितेश पाटील असतील, शिवाजी पाटील असतील, तिकडे निहाल ठाकूर आणि नितिन खेनी। इट्स नो वन, तो कमर के ऊंचाई के ऊपर ये गेंद है। तीसरे अंपायर इस बार रेफर किया तो इस स्लो मोशन के तौर के ऊपर दूध का दूध, पानी का पानी हुआ तो अगली गेंद फ्री हिट है। तो स्कोर हो चुका है 19 और अंपायर इस बार देखा तैयारी में वहां रवि पाटिल सर और मनोज जी पवार की पावर देखिए ठंडी पड़ चुका है, थोड़ा गर्मी चाहिए। हंस रहे, रन बन चुके हैं 19 फ्री डे। क्या फायदा उठाएंगे? और फ्री हिट के ऊपर पैरेलल छक्का, क्या बात है देखिए। और इसी के साथ टीम का स्कोर आगे जाता है मेरे हिसाब से 25। क्या ठोका यार। मैंने देखा, तूने देखा, किसने देखा, उसने देखा, किसने देखा। चेक करना पड़ेगा सिक्सर है क्या नहीं। U6 छकड़ी है। हम ऐसे अचंभित हुए, अंपायर आपको क्या लगा कि छक्का नहीं था, लेकिन रिस्क नहीं लेते आजकल कोई। फाइनल डे है, लेकिन हमारी नजर बहुत पार की है।
गोल बोले डॉक्टर से हम 2 बार जाकर इस बार आग भी दिखाया, परफेक्ट काम है। गुलशन पाटिल फुल टॉस, खिलगी चंपा, खुशवरंबा, देखो बड़ा लंबा छक्के बड़ा खंबा ठोक ठोक दीजिए, खिली चंपा, खुशवरंबा, देखो बड़ा लंबा छक्के बड़ा खंबा खटक ठोक। आणि 2 चेंडूमध्ये 2 षटकार सुभाष म्हात्रे यांनी लगावले, तर स्वामी सोन्या बैलाचे मालक विनायक पाटील निघू आणि हर्षल सांगडे नितलस यांच्याकडून 2000 प्रत्येक षटकारासाठी 1000 आहेत आणि आता मारला तर 5000। नो बॉल है और ये पहले संदीप पाटिल सर आवाज लगा तो मेरे से मिलता जुलता है, किसी का है पता नहीं, लेकिन वो आएगा तो मेरा दुकान बंद हो जाएगा। तो फिलहाल 32 स्कोर, अभी छक्का आ जाएगा, लेकिन क्या बैटिंग चल रही है सुभाष की। सुभाष ने गेंदबाज को पूरी तरह से लस्त पस्त कर दिया है, रोमांचक बल्लेबाजी चल रही है और रोमांचक मैच मैदान के अंदर धरना बनाम नागझरी के बीच कड़क बल्लेबाजी से कहते हैं। खूंखार मोड में आया बल्लेबाज, ये देखिए एचडीसी का चेहरा ऐसा है टकाटक। प्रीड है, ओ अच्छी बॉल, डॉट गेंद की समाप्ति, तर व्यासपीठ और सम्माननीय सनी पाटील, मनोज म्हसकर उमरोली यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या। 32 स्कोर, शेवटचा बॉल, अंतिम बॉल, आखिरी गेंद, स्वप्निल महंगा साबित हुआ है और ये 4 है लगता है, क्या 6 है, अरे बाप रे बाप, वाट लगाई गेंदबाजों की, पूरी तरह से कमर तोड़ के ये तूफानी छक्का डेगे। हॉपवाले जिसे कहते हैं कि शेर के इलाके में बकरी छोड़ेगा तो बकरी का कुछ ना भाई पर्दाफाश होगा, और बैट्समैन के इलाके में इस बार पानी की मांग, पानी लेके जाइए। और 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 38-38। पहले ओवर में 9 आए थे, इस ओवर में 29 आए, मतलब 1996 के वर्ल्ड कप में वकारी ने उसकी धुलाई हुई थी ना, उससे ज्यादा हुई। देखिए चांद, देखिए इस बार देखा जाए हमारे स्क्रीन के ऊपर, यस अतिशय सुंदर संगीत आपलं ऐकलं, देवींचं गाणं होतं खऱ्या अर्थाने संगीत, आणि आता प्रेक्षकांकडून खऱ्या अर्थाने आपण आवाज जयघोष प्रेक्षकांचा पाहणार आहोत। बोला प्रेक्षक खऱ्या अर्थाने जयघोष आपल्याला करायचे आहे, बी रेडी, बोला आई गावदेवी माता की जय। क्या बात है, हे होते आमचे महागुरु। एक हमारे एसोसिएशन में ऐसे नगीना है सब कुछ। संदीप पाटिल की सेना जहां जाएगी ना, समझ नाकाबंदी हुई वहां। आवाज है हमारे रोशन पाटिल के भी है, उनके पास भी काफी तजुर्बा है, लेकिन बैटिंग इतनी कड़क हुई है, 29 नट बॉल ढीले के गेंदबाज के, कड़क बल्लेबाजी इसे कहते, तूफान मेल क्रिकेट, ताबड़तोड़ क्रिकेट। और क्या बैटिंग यार सुभाष की और बंटी के साथ तेज तर्रार ये पार्टनरशिप। 38 2 विकेट के नुकसान पे नागझरी का जो स्कोर पहले ओवर में बस 9 रन थे और 2 सफलता हासिल किया था, लेकिन स्वप्निल और मिथुन जब वो गेंदबाजी करने आए तो इस बार देखा उनकी पिटाई हुई। कपड़ों की धुलाई साबुन से होती है, लेकिन गेंदबाज की धुलाई बगैर साबुन, टकाटक और चकाचक। अभी फटाफट वो क्या लेगा उनके ऊपर, अपने को क्या करने का है, लेकिन अंपायर आप तैयार रहिए। आखिरी 2 ओवर शेष अनिकेत। स्कोर देखिए हमारे होशियार है, जानते हैं उन्होंने टाइम आउट किया है। कोटे का पहला, पारी का तीसरा, ये फंस गए, कवर के ऊपर फंस गया ऐसा लग रहा है। लपक लिया कैच और बल्लेबाज बंटी मुझे लगता है वापस जा रहे हैं। एक अच्छी पारी, बंटी ने अपनी टीम के लिए शानदार खेल दिखाया।
लेकिन तीसरे गेंदबाज ने उन्हें छलता कर दिया ड्रेसिंग रूम में। शानदार खेल और बैक टू डगआउट, नक्सली टीम का तीसरा विकेट। पारी हुई खत्म। गुड बैटिंग मंडी। हॅलो, येस, नक्की आता तुम्ही बंडलच घेऊन आले तर आता विषयच नाहीये, कारण स्वामी सोन्या बैलाचे मालक विनायक पाटील निघू आणि हर्षल सांगणे नितलस, सुभाष म्हात्रे प्रत्येक षटकारासाठी तुला 1000, हॅट्रिक केली तर 5000, तिकडे आता फलंदाज जयदास म्हात्रे यांनी जरी हॅट्रिक केली षटकारांचे तरी 5000 दिले जातील। धन्यवाद। तिकडे विकेट हॅट्रिकला देखील पारितोषिक आहे आमच्या धरणा गावातील व्यक्तिमत्वांकडून। बालराम मडवी, विकास केरी, ब्रिजेश पाटील आणि या व्यक्तिमत्वांकडून पारितोषिक आहे। और इस बीच अगली बॉल, यह कैच नहीं मिलेगा, लगता कैच होगा नहीं, और बैलेंस गया है लेकिन 2 रन मिलेंगे। जयदास ने 2 रन इकट्ठा किया है, तीसरे के लिए भागने की कोशिश। ये चलो चलो, हे प्रभु, ये हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद है, ये क्या हुआ? ये लगान फिल्म की याद आ गई, कचरा बिचरा ऐसा ही काम करते थे। क्या बात है अमित, जबरदस्त, इसीलिए तो हाँ, ये अमित जाने जाते हैं। स्कोर हो चुका है 42-42। ये रनिंग बिटवीन जब चलती है ना तो मोहम्मद कैफ और युवराज सिंह की याद आती है। आपका दिमाग क्रिकेट में बहुत इंपॉर्टेंट बात है, शतरंज की खेल होती है, चाल होती है ना, उस तरह से 42 3 विकेट के नुकसान पे 42। नक्सली टीम का स्कोर बढ़िया बन चुका है। पहले ओवर में 9 रन आए थे, 2 सफलता हासिल किया था गेंदबाज विशाल ने। ये बुलाया, देखो ना देखो मेरे लल्लू, उधर से आई चमक छल्लू, ऐसा मारा छक्का कि गेंदबाज का होश उड़ गया। हल्लू हल्लू ठोकने। याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचे इथे आगमन होतंय, सन्माननीय रोहंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय जनार्दन शेठ पाटील, त्याचबरोबर युवक काँग्रेस कमिटीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय हेमराजजी म्हात्रे पाले बुद्रुक, त्याचबरोबर युवक काँग्रेस कमिटीचे सचिव सन्माननीय विश्वजित जनार्दन म्हात्रे पाटील, या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे। वेलकम, स्वागत आहे। 48 धाव संख्या 48। बॉल गेंदे हो चुकी मेरे हिसाब से 3 बॉल शेष। 50 बनाने के लिए नक्सली टीम को 2 रनों की जरूरत है, लेकिन तीसरे ओवर की 3 गेंदें शेष है। बढ़िया स्कोर। यहां जयदास ने आते ही ठोकुम ठोक की, रोका नहीं, डायरेक्ट ठोका। कढ़ाई में तेल गरम किया तो वड़ा छोड़ने को मजा आता है, उस तरह से बल्लेबाजी। और ये छक्का आपने देखा होगा मिड विकेट के ऊपर, भारी भरकम छक्का। और इस बार देखिए रिप्ले में भी देख सकते हैं, लेकिन तैयार है गेंदबाज अनिकेत चौथी बॉल डालने के लिए। सामने है जयदास। जयदास की इस बीच 5वीं डिलीवरी, 4थी डिलीवरी, और अपील की थी रनआउट का मौका मारो। यहां से अंपायर क्या है, तीसरे अंपायर की मांग की। टीवी अंपायर के पास से फैसला आया है, और फॉर्च्यून इवेंट की कोई जबरदस्त सहनी, दूध का दूध और पानी का होगा पानी। कमान अंपायर। चलिए तीसरे अंपायर आइए। सुनील दादा, नहीं आएगा तो भी चलेगा, लेकिन रिस्क तुम ले रहे। तर नक्कीच आपण व्यासपीठावरती पाहतोय आपले सर्व मान्यवर मंडळी या सामन्याचा आनंद घेतात। आता ज्यांचे इथे आगमन झालेलं आहे ते सन्माननीय रोहंजनचे माजी सरपंच आदरणीय जनार्दन शेठ पाटील, त्याचबरोबर युवक काँग्रेस कमिटी रायगड जिल्हा अध्यक्ष हेमराजजी म्हात्रे, युवक काँग्रेस कमिटी रायगड जिल्हा सचिव सन्माननीय विश्वजित जनार्दन पाटील, या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालं। आणि हेमराजजी येणाऱ्या 22 तारखेपासून एक मोठा हंगाम पडवेल तालुक्यातील नामांकित स्पर्धा म्हणजे युवक काँग्रेस चषक रांजणपाडा येथे प्रशांत पारवे यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। त्या स्पर्धेमध्ये हेमराजजी म्हात्रे यांचा, विश्वजित पाटील यांचा खूप चांगलं योगदान असतं, सहकार्य असतं। जबरदस्त स्पर्धा,
कालच त्या स्पर्धेचा लॉट्स आउट आहे फलंदाज गॉन, रनआउट के रूप में विकेट गिर चुकी है और 40 मेरे हिसाब से 48 3 विकेट के नुकसान पे बल्लेबाज वापस जा रहे हैं, जिनका नाम है मेरे हिसाब से यहाँ जयदास, 10 रन बना के रन आउट। यारीचा दादाला मान, दादा मात्र घराण्याची शान, असं पनवेल त्याचं हे गाव, असं पनवेल त्याचं हे गाव, गरीब जनतेचं फेमस झालं हेमराज मात्रे एकच नाव, गरीब जनतेचं फेमस झालं हेमराज दादा एकच नाव। ये देखिए ये डीजे मास्टर की खूबी है, उनके पास डाटा बहुत है, मेहमान कोई भी आ जाए तुरंत गाना लगाएंगे, खुश करेंगे। लेकिन देखिए हॅलो, तर याच बरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते सन्माननीय उद्योजक दहिसर गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय प्रभुदास शेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आम्ही करतोय। रोशन ने बल्लेबाज बैटिंग क्रमांक 6 के ऊपर बल्लेबाजी करने के लिए, स्कोर पहुंचा है 48, लॉस ऑफ 4 विकेट, नगदरी टीम का स्कोर। सुभाष वो जड़ पे थोड़ी सी गेंद थी, ड्राइव किया लेकिन बढ़िया क्षेत्र रक्षण मिलेगा, दूसरा पूरा होगा क्या, गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल और 2 रनों के साथ नगदरी टीम के 50 रन 50 पूरी बोर्ड के ऊपर और 5 विकेट के नुकसान पे। लेकिन इस ओवर की अंतिम बॉल अभी तक शेष है, आखिरी बॉल, अंतिम रात, फाइनल की रात है। ओम नर्मदेश्वर क्रिकेट टीम किरौली के माध्यम से किया हुआ स्वर्गीय नारायण सेठ ग्रुप ट्रॉफी 2025 का नियोजन। या चेंडूवरती षटकार आला तर विनायक पाटील आणि हर्षल सांगडे यांच्याकडून 500 रुपये 1000 दिले जातील। वाह, सुभाष भाई के लिए इनाम है, ठोक सुभाष ठोक। लेकिन गेंदबाज अनिकेत, बाउंड्री जाएगी क्या, अरे चली 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 भैया, देखो जाना परखा और इसी के साथ आया छवा। श्री राम जानकी
5 विकेट मैदान से बाहर। नए बल्लेबाज कृष्णा सामना करेंगे जयेश की गेंदबाजी का, और यहां बैकवर्ड स्कोर लेग के ऊपर दंदनाती चाहिए लॉन्ग लेग के ऊपर। ओहो हो, शानदार चौवा, 54 और 4, 58, लॉस ऑफ 5 डिग्री। आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ती आता दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे। क्या बात आहे, काय गाणं वाजवलंय। तर इथे आमचे संदीप शेठ पाटील जासे यांच्या वतीने स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय, त्यांचे आभार। आणि और इनसाइड आउट शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर दंदनाती हुई चली गई, टू बाउंस गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए। इट्स अ 4। त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे। प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये इथे विनायक पाटील आणि हर्षद सांगळे यांच्याकडून दिले जातील। नागझरी संघाच्या सर्व खेळाडूंना सुवर्ण संधी आहे, प्रत्येक षटकारासाठी 1000, कोणी पण मारा, 1000 घ्या। 62 रन 62। ओ कृष्णा, क्या किया तूने? ओ कृष्णा ने ठोका, कृष्णा के बल्ले से चली गई गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर, झन्नाटेदार लाल मिर्ची वाला काला रात का चौवा छक्का। भी क्रिकेट खेलता था, माखन चुराना जिसने कहा, बंसी बजाकर जिसने नचाया, जिसने दुनिया को प्रेम करना सिखाया, वो कन्हैया भी क्रिकेट खेल रहा था। शॉट ऐसा मारा था, गेंद गई थी यमुना के तालाब में। इस तरह से कृष्णा के बल्ले से शॉट, कृष्णा व्यक्तिगत पहुंचे 14 पे और टीम का टोटल स्कोर पहुंचा है। तर आमचे योगेश निघूकर पापडीचा पाडा यांच्या वतीने 11,111 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी दिलाय, त्याबद्दल योगेश तुमचं धन्यवाद। आणि योगेश यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आमच्या मॅनेजमेंट कमिटीचा एक भाग आहे योगेश निघूकर। 68 68 रन, अंतिम बॉल शेष, धाव संख्या 68। क्या बैटिंग चली कृष्णा की, एक कृष्णा ऑपरेटिंग कर रहा, दूसरा कृष्णा मार रहा है। और उधर यहां देखा जाए तो स्क्रीन के ऊपर हमारे खुटारी की सभी सेना मौजूद है। देखिए पूरी तरह से मैच को देख रहे हैं। अंतिम बॉल, आखिरी गेंद, और मिस टाइम शॉट है, मुश्किल है कैच। शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर, एक सिंगल मिलेगा, दूसरा पूरा। गुड रनिंग बिटवीन के, तीसरे के लिए भाग रहे हैं, और मगर यहां 2 ही रन मिलेंगे। 68 और 2 हो चुके हैं मेरे हिसाब से 70, और जीतने के लिए 71, 71 रनों की जरूरत है। या धरना टीम को 24 बॉल में। अनुचिताओं का खेल क्रिकेट जेंटलमैन्स गेम है, लेकिन डरने का नहीं। डर गए मर गए, शैली पिक्चर में कह दिया था। मी अभिमन्यू शेठ पाटील यांना विनंती करेन की या आपण काही सन्मान इथे घेतोय व्यासपीठावरती। आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव मित्रांनो, रोहिंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, समाज क्षेत्रामध्ये प्रबल असणारे व्यक्तिमत्व आदरणीय जनार्दन शेठ पांडुरंग पाटील। मी विनंती करेन जनार्दन शेठ यांना की यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। आदरणीय सन्माननीय जनार्दन शेठ पाटील रोहंजन माजी सरपंच यांचा शुभ सन्मान। काँग्रेसचे एक ज्येष्ठ धडाडीचे नेते म्हणून त्याची ओळख आहे। जनार्दन शेठ पाटील यांचा हा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। मायाची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन आदरणीय जनार्दन शेठ पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय। त्याचबरोबर युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय रायगड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हेमराजजी म्हात्रे
यांचा सन्मान इथे केला जाईल. याचबरोबर जनार्दन शेठ पाटील माजी सरपंच यांच्या वतीने स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आणि सन्माननीय रायगड जिल्हा युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष हेमराजजी म्हात्रे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं डोनेशन. जबरदस्त योगदान. याचबरोबर रायगड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे सचिव आमचे सन्माननीय विश्वजित जनार्दन शेठ पाटील यांचा आपण सन्मान करतोय. विश्वजित यावं. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यानंतर मात्र आजच्या रात्रीतील शेवटचा सामना पाहायला मिळेल. सुपर 5 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी कारण 2 सामने जिंकलाय कोपरा संघ इथे उपस्थित राहायचा आहे. तसेच सन्माननीय प्रभुदास शेठ भोईर दहिसर यांना विनंती करेन की यावं आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आदरणीय उद्योजक प्रभुदास शेठ भोईर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. बघा सामना इथे सुरू आहे. श्रीकृष्ण नागसर आणि गावदेवी धरणा या टीम मधली ही लढत आहे. आमचे महेंद्र पाटील देखील इथे उपस्थित आहेत धरण्याचे 40+ त्याचबरोबर बालराम मडवी, ब्रिजेश पाटील आणि मोहिंदर मडवी. तर नक्कीच जर सामना जिंकला धरणा संघाने तर बालाराम मडवी, मोहिंदर मडवी आणि त्याचबरोबर विकास केनी यांच्या वतीने 10,000 रुपये 11,000 रुपये दिले जातील. याचबरोबर आमचे सन्माननीय उद्योजक दहिसर गावचे आदर्श व्यक्तिमत्व प्रभुदास शेठ भोईर यांच्या वतीने 5,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द केलाय. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. हॅलो. तर धन्यवाद संदीपजी पाटील सर, धन्यवाद अमितजी म्हात्रे सर. एकूणच जर पाहिलं तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. 70 धावा धावफलकावरती आल्या आहेत. विजयासाठी 71 धावांचं लक्ष आणि या 71 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अनिकेत आणि मिथून ही 2 विस्फोटक फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिली 2 षटकं ही सर्वाधिक महत्त्वाची असणार आहेत. जरी 4 षटकांची लढत असली, पहिलं षटक पॉवर प्लेचं असलं तरी पहिल्या 2 षटकांमध्ये 35+ धावा जर का धावफलकावरती आल्या तर मात्र या धावगतीचा पाठलाग हा नक्कीच केला जाऊ शकतो. 17.5 आणि त्यापेक्षाही जास्तच्या सरासरीने इथे मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोनही सलामीवीर फलंदाजांना दमदार सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली होती. खरं तर आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणं. तर सुपर 5 मध्ये ज्या 5 टीम राहतील त्यांच्यामध्ये लकी ड्रॉ होईल, याची नोंद घ्या. हो, यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय मिडॉनचा क्षेत्ररक्षक आणि या मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मात्र चेंडू तटवला गेला. एक वेळ ज्यावेळेला चेंडू हवेमध्ये होता ना त्यावेळेला कुठेतरी नक्कीच फलंदाजाचा जीव देखील टांगडीला लागला होता. परंतु जसा चेंडू जमिनीवरती लँड होतोय तसा मात्र कुठेतरी मी म्हणेन सुटकेचा निश्वास या ठिकाणी संपूर्ण समर्थकांनी घेतलाय. धरणा संघ मोठमोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी ओळखला जाईल. एकीकडे जर आपण पाहिलं तर श्रीकृष्ण नागझरे आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र गावदेवी धरणा या 2 संघादरम्यानचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये किमान येस या ठिकाणी लाऊड अपील आणि हे अपील मात्र उचलून धरलाय. बिग विकेट यावेळेस मात्र जाळ्यामध्ये सापडते आहे. मधल्या यष्टीच्या समोर पॅड लाईन वरती चेंडू आदळलाय आणि फलंदाज क्रमांक 1 बॅक टू द पॅव्हिलियन. क्रमांक 9,007 या गाडी मालकाला विनंती आहे की लगेच गाडी जवळ जा कारण लाईट चालू आहे. नाहीतर रात्र आता तुम्ही खेळाडू आहात की बघणारे आहात माहिती नाही, नाही तर उगाच जायची पंचायत व्हायची तुमची. लगेच जा. 9,007 गाडी क्रमांक 9,007. तर या ठिकाणी मात्र पहिली विकेट गमावली गेली आहे. खरं कधीपासून चालू आहे माहिती नाही.
आम्हाला आता समजलं हो ना, आम्ही ते संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवतो. साहेबांची आहे का? ओके, आपल्या साहेबांचीच आहे, काय टेन्शन नाही. हा हितेंद्र शेठ, धन्यवाद. तर बघा, यानंतर ज्या सुपर 5 टीम राहतील त्यांच्यामध्ये लकी ड्रॉ होईल आणि ज्याला लकी ड्रॉ मिळेल तो सुपर 3 मध्ये जाईल. 1 आणि 2 अशी मॅच लागेल, 3 आणि 4 अशी मॅच लागेल. नंबर आहेत, चिठ्ठ्यांवरती नंबर आहेत. हॅलो. तर या ठिकाणी जाऊयात. पहिल्याच षटकामध्ये सफलता मिळाली आहे. गोलंदाजीला परंतु इथे मात्र इनॅट नंबर 3 तिसरा क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय दाखल आणि काय कमालीचा स्ट्रोक त्याच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावन करता. कोणासाठी लावले? जास्त आहे, भरपूर आहे आमच्याकडे. स्पर्धा संपेल तरी ते आमच्या फुलदाने संपणार नाही, एवढे आणल्यात. आयोजकच ब्रँडेड आहेत, कारण नुसता स्वर्गीय नारायण शेठ खूप चषक गाजत नाही. बॉल फेका तिकडे. येस, या ठिकाणी या चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आमच्या प्रेक्षकांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात, कारण ज्या वेळेला चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय ना, हा प्रेक्षक राजा मात्र तो चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणून देण्याचं सर्वाधिक महत्वाचं काम करतायत. कारण तुम्हाला माहिती आहे 12 वाजून गेले तरी इन्कमिंग चालूच आहे अजून. आणि मला वाटतं या स्पर्धेतला हा आणखीन एक मजेशीर किस्सा आहे. वाघ आलाय वाघ. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. क्रिकेट रसिक देखील ही स्पर्धा एन्जॉय करतायत आणि गेली 4 रात्र, आजच नव्हे तर गेली 4 रात्र मात्र अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही संपन्न होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच की काय 365 दिवस या स्पर्धेची आतुरतेनं प्रेक्षक राजा हा नक्कीच वाट पाहत असतो. एकूणच पाहिलं तर धावा धावफलकावरती आल्यात. 1 गडी बाद, 7 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो. इनॅट नंबर 3 यावेळेला फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू विवेक या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. विकेट टू विकेट गोलंदाजी करणं, अचूक टप्पा आणि अचूक दिशा त्याच्या गोलंदाजीमध्ये जरूर पाहायला मिळाली आहे. परंतु इथे विशाल थांबायला तयार नाहीये. येतोय विशालच्या बॅटमधून आणखीन एक दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी 2 बॅक टू बॅक सिक्सेस आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवात ज्यावेळेला झाली होती धावांचा पाठलाग करायचा होता 71 आणि त्यावेळेला आपण भाष्य केलं होतं की पहिल्या 2 षटकांमध्ये जर का 35 किंवा 35+ धावा धावफलकावरती आल्या ना तर हा सामना खुला होऊ शकतो. अर्थातच धरणा संघ जो ओळखला जातो धावांचा पाठलाग करण्यासाठी आणि ज्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विशाल करतोय ना पिंपळेर, हा खेळाडू आता सर्वाधिक महत्वाचा असणार आणि या खेळाडूला टार्गेट करण्याचा प्रयत्न जरूर होईल. यावेळेला मोठा फटका आहे, अगदी बॅटीचा इनसाइड एज लागतोय आणि रिॲक्शन जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली ना खेळाडूची, थोडासा संयम या ठिकाणी जरूर बरतावा लागेल. कारण संयमानं खेळ मैदानावरती साकारणं, कोई लक्ष इंसान के हौसलों से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. आणि एकूणच जर पाहिलं तर ऑन स्क्रीन आपण थोडासा ॲग्रेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहू शकतो. शेवटचा चेंडू अगदी त्याच्या टप्प्यामध्ये होता, त्याच्या रेंजमध्ये होता आणि त्या चेंडूचा फारसा फायदा उचलू शकला नाही आहे आणि कदाचित हेच ॲग्रेशन मैदानाच्या आतमध्ये. परंतु हे ॲग्रेशन तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती टिकवून ठेवावं लागेल. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आणि 58 धावांची गरज. 18 balls 58 runs requires to win. 2 षटकारांना कुठेतरी ज्या विजयाच्या आशा आहेत ना त्या आशा पल्लवित करणारे हे 2 षटकार विशालच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. एखादं षटक 20+ धावांचं या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी मिळवून देऊ शकतो. परंतु ही तितकीशी सोपी गोष्ट नाही आहे, कारण अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करतो या करता ओळखला जाणारा श्रीकृष्ण नागझरी संघ देखील तितकाच ताकदवर संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. परंतु आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो ना की संघर्ष जितका मोठा ना विजयाचा जल्लोष हा देखील तितकाच मोठा असतो. आणि नागझरी संघाविरुद्ध हे शिवधनुष्य
मात्र नक्कीच तुम्हाला पेलावं लागेल. यावेळेला अक्रॉस द लाईन, शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस होता. विशाल चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय. या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी देणं हे सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही आक्रमण करण्यापेक्षा जर मोठे फटके तुमच्या बॅटमधून येत नसेल तर सिंगलनं स्ट्राईक रोटेट करा, कारण विशाल ज्या लयमध्ये फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंवरती देखील तो दबाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती नाहीये, परंतु दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विशालला स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळते आहे. आपली गुणवत्ता. तर किरवलीचे आमचे संकेत गायकर यांच्या वतीने विशालसाठी पारितोषिक आलाय. जर 3 षटकार मारले तर 3000. नक्कीच या ठिकाणी विशाल मैदानाच्या आतमध्ये कॅपेबिलिटी आहे, गुणवत्ता आहे. आपण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतो ना की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. या खेळाडूचा क्लास जर आपण पाहिला ना तर फॉर्ममध्ये देखील आहे, आणि या खेळाडूकडचा जो खेळाचा जो दर्जा आहे, जो क्लास आहे ना, तो देखील मागील 2 चेंडूवरती लगावलेल्या 2 षटकाराच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. ॲग्रेशन देखील आहे या खेळाडूकडे, परंतु इथे मात्र गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळलं जात आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय योगेश मातबगार गोलंदाजांच्या यादीमध्ये असणारा हाही गोलंदाज आहे. नागझरी संघ म्हटलं ना तर फलंदाजी आणि गोलंदाजी दोनही डिपार्टमेंटमध्ये अप्रतिम कामगिरी या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये या संघाची जरूर पाहायला मिळाली आहे. परंतु इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, चूक होणार नाहीये. फलंदाज क्रमांक 2 दुसरा फलंदाज इथे मात्र गमावलाय. जनार्दन शेठ पाटील साहेब, प्रोंजन माजी सरपंच प्रस्थान करतात. हेमराजजी मात्र, विश्वजित पाटील. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय शुभमजी ठाकूर साहेब कोपरा शिवशाखा प्रमुख यांना देखील विनंती असेल की या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. यावेळेला मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळाला, परंतु थोडंसं दिशापासून भरकटले गेलेत. एकूणच जर पाहिलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इनॅट नंबर 4 निखिल मैदानाच्या आतमध्ये आहेत, आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपल्याला विशाल पाहायला मिळतात. अनिकेत आणि मिथून ही सलामीची जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी 71 धावांचं लक्ष आणि षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना याही वेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस, बॅटेचा इनसाइड एज, आणि अगदी पंचांच्या इशाऱ्याची वाटही न पाहता खेळाडूंची पावलं मात्र अपसूकपणे तंबूच्या दिशेनं. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतो आणखीन एक फलंदाज गमावला गेला आहे. रेग्युलर इंटरव्हलला विकेट गमावणं हे कुठेतरी नुकसानदायक ठरू शकतं संघासाठी. धरणा संघ जिकरीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. विशाल एकमात्र असा फलंदाज की जो अगदी जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये आक्रमक खेळ आपल्या संघासाठी साकारतोय, परंतु त्याला साथ इतर खेळाडूंचे मात्र या मैदानावरती मिळत नाहीये. आघाडीचे 3 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. निखिल देखील बाद झालेत. अनिकेत आणि मिथून ही सलामीची जोडी देखील तंबूच्या आश्रयाला पोहोचले. यावेळेला विशाल मैदानाच्या आतमध्ये आहेत, आणि त्याची साथ देण्यासाठी मात्र शनी काळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्त्या धावा धावफलकावरती आल्या आहेत. 16 धावा. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 54 धावांची गरज. आता जी रिक्वायर्ड रन रेट आहे तो रिक्वायर्ड रन रेट 17 वरून थेट जंप होतो आपल्याला 27च्या घरामध्ये पाहायला मिळतोय. अगदी या सलगच्या 2 षटकांमध्ये तुम्हाला 27 धावा धावफलकावरती, अर्थातच 27च्या सरासरीला मात्र धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अगदी मध्यरात्रीची वेळ आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 चेंडूंवरती 3 षटकारांसाठी मात्र तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. विशाल या फलंदाजासाठी सुवर्ण संधी, आणि सन्माननीय संकेतजी गायकर साहेब यांच्याकडून मात्र हे पारितोषिक विशालला दिलं जाईल.
मोठ्या अपेक्षा जरूर या ठिकाणी या गॅप मस्त आहे. चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांना भेदून गोळीच्या वेगानं चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे 4 धावां करता. विशाल स्ट्राईक आहेत. विशाल कॉन्फिडेंटली मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय, परंतु आघाडीचे 3 फलंदाज गमावल्यानंतर जे मानसिक दडपण आहे ना, ते दडपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर हा मनोवैज्ञानिक दबाव आहे आणि तो दबाव इथे मात्र विशाल झेलणार का. 12 चेंडू 54 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. एक वेगळ्या शैलीनं हा फटका खेळण्याचा मानस दर्शवला गेला. खरं तर सरळ बॅटनं धावा येत असताना विशालला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून किंबहुना स्टान्स बदलला होता. पूर्णतः चेंडू रिलीज करण्याच्या अगोदर या खेळाडूंना हे दर्शवतं की जो आत्मविश्वास आहे ना या खेळाडूचा एका वेगळ्या उंचीवरती जरूर आपल्याला पाहायला मिळतो. अगदी चेंडू रिलीज करण्याच्या अगोदर या खेळाडूंना आपला स्टान्स बदलला. इथे लाऊड अपील देखील पाहायला मिळाली. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला, परंतु तद्वर मात्र 2 धावा घेण्याची संधी या ठिकाणी नक्कीच मिळाली. या सामन्यामध्ये अजूनही शिरकाव केला जाऊ शकतो. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर अशक्य असं काही नाहीये. फक्त तुमचे प्रयत्न जिकरीचे मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. आणि जरी या मैदानातून तुम्हाला सामना गमावण्याची वेळ आली तरी देखील, कारण खेळ आहे, खेळ म्हटल्यानंतर एक संघ जिंकणारा एक संघ हारणारा असेल, परंतु हारणाऱ्या संघानं केवळ हार न मानता या स्पर्धेमध्ये आपल्या काय चुका झाल्या आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्या चुका कशा पद्धतीनं दुरुस्त केल्या जातील याचं विवेचन करणं देखील सर्वाधिक महत्त्वाचं आहे. यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज सिंगल धाव फलकावरती आली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. एकेरी दुहेरी धावेनं फारसा फरक पडणार नाहीये. आता हे श्रीकृष्ण नागदरी संघाच्या क्षेत्ररक्षकांना देखील ओळखलंय. येस सर. तर नक्कीच आमचे तोंडरे गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय पी.के. शेट पाटील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद पी.के. शेट. तर 25 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. अजूनही येणारे 9 चेंडू 47 धावांची गरज. या 3 चेंडूंमध्ये किमान 2 मोठे फटके. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. अगदी स्विच हिट, रिव्हर्स स्वीप म्हणण्यापेक्षा आपण स्विच हिट म्हणूयात की या फलंदाज पूर्णतः स्विच झाले होते आणि त्यानंतर मात्र हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. छोटू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. उजव्या हाताचे फलंदाज आहेत, परंतु डावकऱ्या हाताने देखील तितकाच आक्रमक खेळ मैदानावरती साकारू शकतात. यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आहे. थोडीशी दिशा जर आपण पाहिली तर उजव्या अष्टीच्या बाहेर आहे. पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवंतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवंतर धावसंख्येनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. खरं तर पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेलेल्या 70 धावा, पहिल्या 2 षटकांमध्ये आलेल्या फक्त 16 धावा, हे कुठेतरी तुमच्या संघाच्या विरोधामध्ये. मात्र इथे जोरकस प्रहार स्लॉट मध्ये चेंडू केलाय आणि अक्षरशः विशालच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय हा विशाल षटकार. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रोशनजी पाटील शिरवली ज्यांची आज 7 मात्र समालोचनाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच या ठिकाणी मिळते आणि त्यांचं संगीत आपण या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून ऐकलं. येस सर. चला कोपरा संघ आपण उपस्थित राहायचा आहे. दुर्गेश. यावेळेला देखील आणखीन एक जोरकास प्रहार करण्याचा प्रयत्न पहा. विशाल एकमात्र असा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला की ज्यानं आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी मैदानामध्ये साकारली. संघाची अजूनही आपण जर परिस्थिती पाहिली तर धावा धावफलकावरती आल्यात 32, म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. 71 धावांचं लक्ष होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना 3 षटकांमध्ये 32 धावा धावफलकावरती आल्यात. कुठेतरी चुका पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून घडल्या. दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या तब्बल 39 धावा हे कुठेतरी डोकेदुखी ठरल्या त्या अर्थातच धरणा संघासाठी. आणि त्याचे महागडं षटक होतं ज्यामध्ये तब्बल 3 बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. 2 बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. 3 लोअर फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. 2 फ्री हिट्सच्या देखील फटके आपल्याला पाहायला मिळाले. बघा नक्कीच ज्या टीम विजेता झालेल्या आहेत 4 टीम, त्या 4ही टीमला सूचना आहे की उपस्थित राहायचं आहे. स्वर्गीय महादेव काका विकासपट पेठाली, ए गटातून पृथ्वी 11 टेंबिवली, सी गटातून टायगर 11 देवत, डी गटातून चैतन्येश्वर कुटारी, या 4ही टीमने उपस्थित राहायचं आहे.
कुटारीचे आमचे प्रणिशेट म्हात्रे जर इथे उपस्थित असतील तर प्रणिशेट यावं, आपलं स्वागत आहे. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 39 धावांची गरज, 38 धावांची गरज आहे इनफॅक्ट. खरं 71 धावांचं टार्गेट होतं, लक्ष होतं. विशाल पुन्हा एकदा ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. विशालनं शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेतली आहे, त्यामुळे स्ट्राईक त्यानं आपल्याकडे पुन्हा एकदा रिटेन केली. यावेळेला टो एंडला चेंडू हिट करतोय. बॅटचा फ्लो अगोदर गेला, चेंडू थोड्याशा धीम्या गतीनं आला आणि इथे आता फलंदाज देखील ओळखतायत की हे लक्ष थोडंसं आवाक्याच्या बाहेर आहे. क्षेत्ररक्षकाला देखील माहीत आहे इथून मात्र एकेरी स्वरूपाच्या धावेनं हा सामना जिंकता येणार नाही आहे. सामना जिंकायचा असेल तर मात्र काहीतरी चमत्कार हा मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे, कारण अजूनही येणारे 5 चेंडू शिल्लक आणि 37 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार राहिली, 13 धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या फक्त आणि फक्त 3 धावा. कारण तिथे देखील कमीत कमी 15-16 धावांचं षटक येणं अपेक्षित होतं. खरं तर 17.5 आणि 17.5 प्लसच्या सरासरीनं तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा होता. 4 षटकांमध्ये 71 धावा हे तितकं सोपं लक्ष नाही आहे, परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की नथिंग इज इम्पॉसिबल. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार राहिली, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाचं पुनरागमन पाहायला मिळालं, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा विशाल मैदानाच्या आतमध्ये बरसला आणि चौथ्या षटकात आता पूर्णपणे सामना अवाक्यामध्ये असताना नागझरी संघ या सामन्यावरती आपली पकड घट्ट करताना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आणखीन एक विकेट गमावला घेत आहे ना, नक्कीच पूर्णपणे पकड मजबूत केली प्रवीण सर या सामन्यामध्ये. नागझरी संघाने श्रीकृष्ण नागझरी संघ इथे खेळतोय आणि श्रीकृष्ण नागझरी संघ प्रवीण सर म्हटला तर रायगडामध्ये जेव्हा क्रिकेटची सुरुवात होते ती श्रीकृष्ण नागझरी या गावातून होते. या संघाच्या माध्यमातून रायगडातील पहिली डेची स्पर्धेची सुरुवात या टीमच्या माध्यमातून होतं. त्यांचं अभिनंदन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. नक्कीच नक्कीच. या ठिकाणी आपण म्हणतो ना की वेल बिगिन इज हाफ डन. प्रत्येक क्रिकेट हंगामाची सुरुवात आणि त्या सुरुवातीची पहिली स्पर्धा ठेवण्याचा बहुमान मात्र गेली अनेक वर्ष सातत्यानं नागझरी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकृष्ण नागझरी हा संघ मात्र एका भक्कम स्थितीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचा हा चेंडू होता, अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आता केवळ सामन्यामध्ये औपचारिकता